चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवन जीवन गा पाऊ, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवन गा पाऊ, जीवाचा जीवन गा पाऊ. संत म्हणता होतील भेटी, संत म्हणता होतील भेटी, आनंदी जाऊ वारवंती, आनंदी जाऊ वारवंती, आनंदी जाऊ वारवंती, आनंदी जाऊ वारवंती. संत म्हणता होतील भेटी, संत म्हणता होतील भेटी, आनंदी जाऊ वारवंती, जाऊ वारवंती, आनंदी जाऊ वारवंती. पंढरी जाऊ, पंढरी जाऊ, जीवाच्या जीवन गा पाऊ, जीवाच्या जीवन गा पाऊ, जीवा पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवन गा पाऊ, जीवाच्या जीवन गा पाऊ. नारायण नारायण या नारदमुनी, आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा, आज अगदी आनंदीने आनंदात दिसत आहेस, याच्या मागचं कारण समजू शकलं नाही. नारायण नारायण. अरे हे नारद, हो शिवशंकराला प्रसन्न करून मी असं वर मागून घेत आहे की या त्रैलोक्यात त्याच्या मस्तकी हात ठेवेल, तिचा तत्काळ मुक्त होईल. नारायण नारायण. हे नारद, मी अजिंक्य झालो, मी अवमान झालो, मला कुणापासून ही दिसू नाही. नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा, या देवांवरती विश्वास ठेवणे बरे नाही बघ. नारायण नारायण. हे नारद, म्हणजे नेमका अपराध म्हणायचं तरी काय? नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा, हा तुला मिळालेला वर खरा की खोटा याची प्रचिती नको का घ्यायला? नारायण नारायण. हे नारद, म्हणजे या भस्मासुराने नेमकं करावं काय? नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा, या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवानी करावी आणि त्याचा पालनपोषण विष्णुदेवानी करावं आणि त्याचा संवार मात्र महादेवांच्या हाती. मग मला मनात खंत वाटते, महादेववर तुला देतीलच कसा? नारायण नारायण. हे नारद, अगदी योग्यच बोललायस तू. मला माझ्या वाड्याची प्रचिती घ्यावीच लागेल, म्हणून म्हणतो माझा हात तुझ्याच मस्तकी करतो. नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा, हा तुला मिळालेला वर खरा की खोटा याची जर प्रचिती घ्यायची असेल ना, तर असाच कैलास पर्वतावरती जा आणि महादेवांच्या मस्तकी हात ठेव, म्हणजे महादेव चलून भस्म होतील आणि ह्या साऱ्या त्रैलोक्याचा राजा अधिपती तूच होशील. नारायण नारायण. हे नारद, अगदी योग्यच सांगितलंयस. मला मिळालेला वर खरा की खोटा हे मला पाहावंच लागेल. आणि एका काता कोसाळा जणून काम झालं की
की त्याची ती रूपवान पार्वती माझीच होईल. नारायण नारायण हे शिवशंकरा सावध हो. कालकृष्ण भस्मासूर या कैलास पर्वतावर फिरत आहे. सगळा तुझा कैलास नारायण नारायण हा कालकृष्ण भस्मासूर महादेवांवरती स्वारी करणार. महादेवांना सावध केलं पाहिजे. नारायण नारायण कैलासावरी डमरू वाजे नारायण महादेव हा ब्रह्मपुत्र नारायणचा आपलाच प्रणाम. या मुलीवर आणि हात तो गोसाडा याच गोसाड्याला आवाज दिला ना आणि त्याच वर्गाची प्रचिती घेण्यासाठी मी करायला आहे. अरे हे गोसाड्या
तूच ना त्यात तपश्चर्याने मला वर दिला होतास आणि त्याच वराची प्रसिद्धी घ्यायची आहे मला. आणि एकदा पत्राचा जन्म नायनाट झाला की तुझी हे रूपवान पार्वती माझी धर्मवती बनणार आहे. आणि हे गोसाड्या मुकाट्याने हे पार्वती माझ्या स्वाधीन कर, नंतर माझा हा हात तुझ्याच पासून घेतो. केलेला शिवशंकरानं स्वतःचा वाहन नदी साधायची आणि शिवशंकराच्या आज्ञा घडवून त्याच्या हट्याला मंदिरात वेगळ्याच त्या दिशेने धावून आला. आणि या संधीचा फायदा घेऊन शिवशंकराने पार्वतीकडून मागून गेले. नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा, माझं जर तुला एकत्र पडून गेलं आणि त्याची ती राहिली रूपवान पार्वती. नारायण नारायण. हे घोसाड्या असा बेकरावानी बनत बस. मला हवे आहे, मला हवे आहे तुझे रूपवान पार्वती. आलेलं पारदर्शी पुढील प्रमाण यांकडून संदर्भाचा पारदर्शक आला आहे. त्याचप्रमाणे आर्या इच्छे, श्रावणी इच्छे, वेळ इच्छे यांकडून 500 रुपयाचं पारदर्शक आला आहे. श्री वांसाई घराणी नाट्य मंडळ या सर्व बक्षीस असायचं आणि महामंडळ सतत 6 रुपये होत. धन्यवाद श्रीमंत हो, धन्यवाद. असुराने आपली तपश्चर्या करावी आणि आपण त्यांना वर द्यावा. हे आता नेहमीचे झाले. तेव्हा आपण त्या कालदुष्ट भस्मासुराचा संहार करा. नारायण नारायण.
मानवा तू माणूस मानवा तू माणूस या मानवाया नाही जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाया नाही जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस मानवा तू माणूस या मानवाया नाही जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाया नाही जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस मानवा तू माणूस या मानवाया नाही जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाया नाही जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस मानवा तू माणूस स्वतः पाही मातावीला तिथे तू आतंकित मानवाच्या जातीला तू नाविला कलंकित मानवाच्या जातीला तू नाविला मानवाच्या जातीला तू नाविला स्वतः पाही मातावीला तिथे तू आतंकित मानवाच्या जातीला तू नाविला कलंकित मानवाच्या जातीला तू नाविला मानवाच्या जातीला तू नाविला पारे आई रे तुझे जगत पारे आई रे तुझे जगत मानवा तू माणूस मानवा तू माणूस या मानवाया नाही जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाया नाही जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस मानवा तू माणूस नारायण नारायण सारे देव हा ब्रह्मपुत्र नागाचा आपणास प्रणव नारायण नारायण सारे देव आज चिंताग्रस्त दिसत आहे याच्या मागचं कारण समजू शकलो नाही नारायण नारायण देवाशी घोडेश्वराच्या वराने उन्मत्त झालेला तो भस्मासूर त्याला कसे थांबवावे याचा नवीन विचार करत आहोत तेव्हा आपणच यातून काहीतरी मार्ग सांगा नारायण नारायण सारे देव तुम्ही मुळीच चिंता करू नका यावर एक उपाय आहे तुम्ही श्री गणेशाची आराधना करा तेच यातून मार्ग काढतील पार्वती माते आपल्या पुत्रास बोलून घे नारायण नारायण 14 दाता करतो प्रार्थना कर जोडोनी देवा तुझी आराधना
करतो प्रार्थना कर जोडोळे देवा तुझी आराधना प्रथमा वंद तुला मोरया श्री गजानना प्रथमा वंद तुला मोरया श्री गजानना चौदावीचे राजा करतो प्रार्थना देवा तुझी आराधना वंद तुला मोरया श्री गजानना वंद तुला मोरया श्री गजानना चौदावीचे दाता करतो प्रार्थना कर जोडोळी देवा तुझी आराधना वंद तुला मोरया श्री गजानना वंद तुला मोरया श्री गजानना माते तुझी व्यथा मी जाणून आहे काळजी करू नकोस उभे देवांचा सेनापती बनवून ब्रह्मांड नाईक श्री विष्णूस आदेश केला आहे माझ्या आदेशानं विष्णुदेव कालपुष्ट भस्मासुराचा वध करतील हे माते निर्धास्त राहा काळजी करू नको निर्धास्त राहा दुसऱ्या बाजूला कालपुष्ट भस्मासुर शिवशंकराच्या स्वतःच निघाला
विशाल सोना सुर्वे. माझं नाव मोहिनी. आपला परिचय काय? तुझ्याशिवाय मी होऊ शकत नाही. चल आताच आपण जाऊन टाकलं. मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. अगं मोहिनी, एक कर. तुझ्यासाठी 1000 रुपयाला महिना आहे. बोल बोल बोल, देत आहे मी. आमच्यामध्ये लग्नाआधी पतीचं नृत्य करावं लागतं आणि असं केलं नाही तर आमचं दैवत फार खर्च आहे. ते तुम्हाला जाऊन भस्म करतील. अगं हे मोहिनी, परंतु मला नृत्य करता येत नाही. ही जसं हवं. ठीक आहे मोहिनी, तुझ्यासाठी वाक्याचं करायला मी तयार आहे. तर किंवा नृत्यासाठी. मध्यानंतर रात्री भस्मासूर आणि मोहिनीची ओळख झाली. शास्त्र 2 प्रहर दोघांमध्ये संभाषण सुरू झालं आणि 7 प्रहर ब्रह्मांड नाईक वाई विष्णूचा मोहिनी रूप भस्मासूर शृंगे नाचलं. सूर्य उगवला. प्रत्येक प्रहर 3 तासांचा होता. 21 तासांचं हे नृत्य होतं. प्रहर पहिला. भस्मासुराला स्वतःकडे आकर्षित करू लागलं. दुसरा चालू झाला. मोहिनी बेधूनपणे नाचू लागली. तिचे मोहक होता, तिचे हास्य, तिचे नाच गाणे पाहून भस्मासूर मोहित झाला. असे होत होत प्रहर दुसरा संपला. मोहित झालेला भस्मासुराकडे पाहून मोहिनी त्याच्या जवळ आली. भस्मासुराला नृत्य करण्यास हात देऊ लागली. प्रहर तिसरा संपला आणि 4था प्रहरी भस्मासुराने नृत्य करण्यास सुरुवात केली. बेधुंद होऊन नसणारी मोहिनी आणि तिच्या संगीत भस्मासूर नाचत होता. प्रहर 4था संपला आणि 5वा प्रहरी मोहिनीने आपले हात सांगण्याच्या दिशेने सरकवले. प्रहर 5वा संपला. प्रहर 6वा चालू झाला. कमरेवरचे हात मोहिनीने आपल्या खांद्याच्या दिशेने सरकवले. प्रहर 6वा संपला. प्रहर 7वा चालू झाला. मोहिनीने आपले हात मस्तकाच्या दिशेने सरकवले. आणि आपले हात मस्तकावर ठेवले. भस्मासुराने मोहिनीकडे पाहून आपले हात मस्तकावर ठेवले. आगीच्या ज्वाला उडाल्या आणि कालपुष्ट भस्मासूर चालून काढला.
देवाचं तीर्थस्थान म्हणून ओळखले जाईल असे गाव. वक्रतुंड सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा भरला सभा भरा
तेवढं